उन्हाळा आला की प्रचंड गरमी आणि तो नकोसा वाटणारा थकवा अगदी नको नको होतं नाही का? पण विचार करा, यावर एक अगदी सोपा, नैसर्गिक आणि हो चवदार उपाय आपल्या जवळच असेल तर. आज आपण अशाच एका उन्हाळ्यातल्या खऱ्याखुऱ्या अमृताविषयी बोलणार आहोत, म्हणजेच उसाच्या रसाच्या गुणधर्मांबद्दल. अगदी खरंय. कडक उन्हातून फिरून आल्यावर किंवा अगदी घरात बसून सुद्धा शरीरातली सगळी एनर्जी जणू कोणीतरी शोषून घेतलीय असं वाटतं. बरोबर ना? आणि मग असं वाटायला लागतं की अरे, हा थकवा आणि उन्हाळा हे समीकरण काही तोडता येणार नाही. पण खरंच तसं आहे का? की यावर एखादा सोपासा उपाय आहे? चला, आज तेच शोधूया. तर आज आपण काय काय बघणार आहोत. सगळ्यात आधी उसाचा रस हा एक नैसर्गिक उपाय कसा आहे, मग त्याचे तात्काळ मिळणारे फायदे आणि दीर्घकालीन फायदे सुद्धा. तो पिताना काय काळजी घ्यायची हेही महत्वाचं आहे. आणि हो, शेवटी एक भन्नाट टिप आहे. चला तर मग सुरू करूया आपल्या पहिल्या मुद्द्याने. उन्हाळ्यात शरीराला आराम हवा असेल तर उसाचा रस हा एक उत्तम नैसर्गिक पर्याय का मानला जातो, हेच आता समजून घेऊ. बघा, उसाचा रस म्हणजे केवळ एक गोड सरबत नाहीये. जरा विचार करा, हे एक असं नैसर्गिक पेय आहे जे एकाच वेळी दोन जबरदस्त कामं करतं. एक म्हणजे ते शरीराचं तापमान कमी करतं, म्हणजे आतून थंडावा देतं, आणि दुसरं म्हणजे थकलेल्या शरीराला एकदम इन्स्टंट एनर्जी देतं. म्हणूनच तर उन्हाळ्यासाठी हा एक परफेक्ट चॉईस आहे. ठीक आहे, आता बघूया ते फायदे जे रस प्याल्यानंतर लगेचच्या लगेच जाणवतात. आणि खरं सांगायचं तर हा अनुभव एखाद्या जादूच्या छडीपेक्षा कमी नाहीये. यामागे ना एक अगदी साधं विज्ञान आहे. उसाच्या रसात काय असतं? नैसर्गिक ग्लुकोज. आणि हे ग्लुकोज आपल्या शरीरात इतक्या झटपट शोषलं जातं की अक्षरशः तात्काळ ऊर्जा मिळते. उन्हामुळे आलेली ती मरगळ, तो थकवा, सगळं काही क्षणात गायब. विचार करा, त्या तळपत्या उन्हात शरीराची अक्षरशः लाही होते. एक विचित्र अस्वस्थता येते, जी कोणालाच नको असते, बरोबर? इथेच उसाचा रस मदतीला येतो. तो फक्त तोंडाला नाही तर शरीराला आतून थंडावा देतो, शरीरातली उष्णता कमी करतो आणि त्या भयानक गरमीपासून सुटका मिळते. आणखी एक महत्वाची गोष्ट, उन्हाळ्यात घाम खूप येतो आणि घामावाटे आपल्या शरीरातून फक्त पाणीच नाही तर अनेक महत्वाचे क्षारसुद्धा निघून जातात. यामुळे होतं काय? डिहायड्रेशनचा धोका वाढतो. उसाचा रस बरोबर हीच पाण्याची आणि क्षारांची कमतरता भरून काढतो आणि आपलं शरीर हायड्रेटेड ठेवतो. पण थांबा, गोष्ट इथेच संपत नाही. हे तर झाले तात्पुरते फायदे, पण उसाच्या रसाचे आपल्या आरोग्यावर काही जबरदस्त आणि दीर्घकालीन परिणामसुद्धा होतात. हो, चला बघूया ते काय आहेत. आणि बघा, हे फायदे किती वेगवेगळ्या प्रकारचे आहेत. एकतर हा रस आपली पचनक्रिया सुधारतो, म्हणजे ॲसिडिटी आणि बद्धकोष्ठतेसारख्या त्रासांपासून आराम मिळतो. दुसरं म्हणजे त्वचेवर एक नैसर्गिक चमक येते. इतकंच नाही तर त्यात कॅल्शियम आणि मॅग्नेशियम असल्यामुळे आपली हाडं आणि दातसुद्धा मजबूत होतात. आता ही गोष्ट ऐकून कदाचित आश्चर्य वाटेल, पण उसाचा रस आपल्या लिव्हरसाठी म्हणजेच यकृतासाठी खूप फायदेशीर मानला जातो. खरं तर म्हणूनच काविळीसारख्या आजारात डॉक्टरसुद्धा अनेकदा उसाचा रस प्यायला सांगतात, कारण तो लिव्हरला आपलं काम नीट करायला मदत करतो. ठीक आहे, इतके सगळे फायदे आहेत, पण याचा अर्थ असा नाही की कसाही आणि कितीही रस प्यायला तरी चालेल. उसाचा रस पिताना काही गोष्टींची काळजी घेणं खूप गरजेचं आहे, जेणेकरून फायदेच होतील, नुकसान नाही. तर ह्या 3 सोप्या गोष्टी नक्की लक्षात ठेवा. नंबर 1, स्वच्छता. नेहमी स्वच्छ आणि चांगल्या ठिकाणीच रस प्या. नंबर 2, बर्फ शक्यतो टाळा, कारण त्याने घसा खराब होऊ शकतो. आणि नंबर 3, ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, जर मधुमेह म्हणजेच डायबिटीज असेल तर डॉक्टरांना विचारल्याशिवाय उसाचा रस अजिबात पिऊ नका. आणि आता सगळ्यात शेवटी एक चटकदार आणि खास टिप, एक छोटीशी गोष्ट जी उसाचा रस पिण्याचा अनुभव एकदम डबल करेल. हे नक्की ट्राय करून बघा हा. पुढच्या वेळेस जेव्हा रस प्याल तेव्हा त्यात थोडंसं लिंबू पिळायला आणि आल्याचा अगदी छोटा तुकडा घालायला सांगा. याने काय होतं, चव तर अप्रतिम लागतेच, पण लिंबू आणि आल्यामुळे त्याचे आरोग्यदायी फायदेही वाढतात. म्हणजे चव पण आणि आरोग्य पण, एकंदरीत विन विन सिच्युएशन. तर बघितलं, एक साधा दिसणारा उसाच्या रसाचा ग्लास किती फायद्यांनी भरलेला आहे. हे खरंच निसर्गाने दिलेलं एक वरदान आहे. जाता जाता एक छोटासा प्रश्न, या उन्हाळ्याच्या गरमीवर मात करण्यासाठी आपलं आवडतं नैसर्गिक पेय कोणतं आहे, यावर नक्की विचार करा. आणि हो, स्वतःची काळजी